मधुकर दत्तू बनकर. बरं, कशा प्रकारे हल्ला झाला? ते असंच फिरायला गेल्यानंतर हल्ला झाला. असं मळ्यात जाताना हल्ला झाला. नळाकडे किती वेळ होती काय? एक अर्धा तास जाऊन मागायचं तर टायमिंग कितीचं होतं? 7:30 सकाळी सकाळचं हल्ला केला. हल्ला केला. गाव कुठलं? किती प्राणी होतं तरी? एकच होतं. प्राणी किती होतं? एकच होतं. एकच होता का? कसा दिसायला कसा होता काय? ती वरून रेषा होत्या हां. आणि थोडा माहूल असा डोंबळ होता असा. मग तुम्हाला काय वाटतं कसला प्राणी असावं? तरच शिवानी तरस्वानी का लांडगा? नाही, लांडग्या प्रकारचाच एक प्राणी आहे. तरस बरं बरं. जखम कुठे कुठे झाली तुमच्या डोक्याला आणि हाताच्या पोटाला. हां. डोक्याच्या वरनं सगळं उचलून घेतले त्यांनी बरं आणि अंगठा एक तोडला. बरं. तुम्हाला कुणी कुणी भेट दिली? कोण आलतं का तुमच्याकडे वन विभागवाले? काल आलती. काल 5च्या इथं टायमाला आलती. 5 वाजता आलती. तिथले साहेब आलते. कुठले? एक लेडीज एक आणि 3 जण आलती. पोलीस स्टेशनची होती का वन विभागची होती? कोण विभागची होती. बरं. राजकीय कोण आले का? कोण नाही पुढारी कोण सुधी नाही. आतापर्यंत आजी माझी आमदार. नाही कोण सुधी काढली. बरं, तुमची काय विचारपूस केली? काय आमची फक्त विचारते ती पोचकेली म्हणजे काय झालं कसं झालं त्यांनी एवढं विचारलं आणि बघू म्हणले आम्ही पाठवतो आम्ही तिकडे माणसं वगैरे. राजाराम अशोक पहिला मोहदरोड सांगोला. बरं. माझ्या आईवर लांडग्याचा हल्ला झाला. काल दुपारी 12:15च्या दरम्यान. काल दुपारी 12:15 वाजता लांडग्याने हल्ला केलेला आहे. पहिल्यांदा मानावर हल्ला केला आहे आणि नंतर नंतर तोंडावर हल्ला केला आहे आणि पिंपरीच्या खाल्ल्या साईडला हल्ला झालेला आहे. घटना झाल्यावर तुम्ही कुठं नेलं त्यांना? घटना झाल्यानंतर आम्ही ग्रामीण रुग्णालयात प्रथम नेलं आणि ग्रामीण रुग्णालयात थोडंसं त्यांनी बघितलं आणि पुढला रेफरन्स दिला. तुम्ही सोलापूरला जावं, इथे इंजेक्शन उपलब्ध त्यांनी काय ट्रीटमेंट केली का तिथं? त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं स्वच्छता केली चावा घेतलेल्या ठिकाणची आणि जास्त फाटलेल्या ठिकाणी वरच्यावर टाकी घेतली. बरं, आता काय कशी आहे ती तब्येत पेशंटची? नंतर आम्ही त्यांनी सोलापूरला जावं म्हणल्यावर आम्ही आपलं आजळकर दवाखान्यात आलेलो आहे. आजळकरच्या दवाखान्यात आलो आहे. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आहे. आता सध्या तशी बरी आहे परिस्थिती सध्या, पण ते काहीतरी ऑपरेशन करायचं असं म्हणते. वन अधिकारी आलते का इथं? वन अधिकारी येऊन काल भेट देऊन गेलेत बघून आणि आम्ही ते हे करणार आहे. वन अधिकारी येऊन बघून गेलेत आणि आम्ही लवकरच जरूर त्या याला असं सांगितलंय. त्यांनी काय मदतीचं काय बोलले का? तुम्ही शक्यतो आता होणारा जो खर्च आहे